सुरुवातीलाच मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून बंडखोर आणि गद्दार खासदारांसाठी विचार करायला लावणारी सगळ्यात मोठी बातमी. बंडखोर खासदार यांच्या सभेतून अख्खी लोकच गायब. 3.5 लाख मताधिक्याने निवडून आलेले खासदार ओमराजे निंबाळकर यांची दयनीय अवस्था. मित्रांनो, उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर या 6 खासदारांना वाटलं की आपला रुतबा वाढेल, आपण कामाच्या आधारावरती लोकांची मनं जिंकू, पैशाने सगळं काही घेता येतं, परंतु निष्ठा मात्र मित्रांनो सगळ्यात मोठी महत्त्वाची असते. निष्ठेला विकत घेता येत नाही, निष्ठेला कधी तडजोड करता येत नाही. निष्ठा शेवटपर्यंत जिवंत राहते. निष्ठा, प्रामाणिकपणा, स्वाभाविकपणाचं एक उत्तम उदाहरण असतं. निष्ठेशिवाय माणूस जगू शकत नाही. महाराष्ट्राच्या, देशाच्या सामाजिक आणि धार्मिक राजकारणामध्ये आपण पाहिलं आहे, निष्ठा ही महत्त्वाची असते. मात्र ओमराजे निंबाळकर यांच्या या सभेला जर तुम्ही पाहिलं गेलं मित्रांनो, खुर्च्यावर बसायला माणसं नाहीत. 3.5 लाख मताधिक्याने निवडून येणारा, उद्धव ठाकरेंच्या जवळ असणारा, ठाकरे ज्याला म्हणायचे ओमराजे माझा आहे असंही म्हणणारे ओमराजे निंबाळकर यांना मात्र मित्रांनो एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याबरोबर एका झटक्यात त्यांची लोकप्रियता कमी झाली. एवढी ताकद मातोश्रीची शिवसेनेची आहे मित्रांनो. ओमराजेंना आता पश्चाताप होत असेल की आपण काय केलं, आपण चूक केली, आपण बरोबर केलं. परंतु मित्रांनो, ही ओमराजेंसाठी आता शेवटची पाळी होती. उद्धव ठाकरे म्हटले होते की ओमराजे तू सगळे गेले तरी चालतील, तू फक्त मला हवा आहे, तुझं मला काही नको आहे असे म्हणणारे ठाकरे ओमराजेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे होते. मात्र ओमराजेंनी ठाकरेंची साथ सोडली, तिथेच त्यांचं राजकारण संपलं मित्रांनो. अखंड धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठाकरेंच्या प्रति निष्ठा असणारा एकमेव खासदार म्हणून ओमराजेंचं नाव घेतलं जात होतं. मात्र मित्रांनो, ओमराजेंनी जी सगळ्यात मोठी चूक केली, त्या चुकीचा त्यांना सगळ्यात खूप मोठा धक्का बसल्या जाणवत आहे. प्रत्येक गावागावातून ओमराजेंच्या विरोधात लोकांनी प्रचंड बंड सुरू केले आहे. ओमराजेंना मतदान बघून आम्ही केलंच नव्हतं, उद्धव ठाकरेंना, मातोश्रीला, शिवसेनेला उद्धव ठाकरेंना बघून आम्ही मतदान केलं होतं, अशा प्रकारच्या काही बातम्या मित्रांनो धाराशिव जिल्ह्याच्या प्रत्येक गावागावातून आपल्यापर्यंत पोहोचत होत्या. आणि ह्याच बातमीनुसार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला बसलेली ही सगळ्यात मोठी चपराक म्हणावी लागेल. मित्रांनो, नेमक्या सभेला काय झालं, सभेमध्ये किती माणसं होती, सभेतून माणसं कशी पळाली ते आपण जाणून घेऊया. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून बऱ्याच लोकांनी प्रवेश केला. मात्र ओमराजे निंबाळकर यांच्या सभेसाठी जमलेली माणसं मित्रांनो मात्र काहीच नसल्या कारणाने ओमराजे ही संतापले, क्रोधित झाले की खरंच आपण उद्धव ठाकरेंना सोडून चूक केली आहे का? आपल्यासोबत आपल्या तालुक्यातील, आपल्या गावातील, आपल्या जिल्ह्यातील लोक नसतील तर संपूर्ण महाराष्ट्र आपल्या पाठीमागे कसं उभं राहणार असं म्हणणारे उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे मात्र संबंध धाराशिव जिल्हा उभा आहे. कारण एकच, ठाकरे निष्ठा, ठाकरे प्रामाणिकपणा, ठाकरे म्हणजे काम, ठाकरे म्हणजे शिवसेना, ठाकरे म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता असं मानणारा धाराशिव जिल्हा मित्रांनो. आणि याच धाराशिव जिल्ह्यातून ओमराजेंनी गद्दारी केली, बंडखोरी केली, त्यांना ती आगामी काळामध्ये प्रचंड महागात पडणार हे आजच्या सभेवरून समजते मित्रांनो. कारण की लोकांमध्ये जरी ओमराजेंप्रती संताप तीव्र असला तरी त्यांना पुढे मतदान करणार नाही असा म्हणणारा जवळजवळ 90% कामगार, 90% शेतकरी मुंबईतून आणि धाराशिव जिल्ह्यातून आहेत मित्रांनो. यामुळे आगामी काळात ओमराजे निंबाळकर यांच्या सत्तेला सुरुंग लागणार. जरी मंत्री झाले, जरी खासदार झाले, जरी कामं आणली, जरी लाखोंची करोडोंची कामं केली, तरी उद्धव ठाकरेंना सोडल्याचं पाप त्यांनी केलं. यामुळे त्यांना आगामी निवडणुकीमध्ये खूप मोठा धक्का बसणार ही मात्र सगळ्यात मोठी बाब मित्रांनो आता समोर येते. म्हणजे राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना सोडून गेलेल्या खासदारांची दयनीय अवस्था राज्यामध्ये पाहायला मिळते, जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळते. त्या 6 बंडखोर खासदारांना पुन्हा पराभवाचा सामना करावा लागणार. ही काळ्या दगडावरची ठाकरेंनी मारलेली भगवी रेघ आहे हे आता या खासदारांना कळून चुकलं आहे. आपण स्वतःच्या बळावरती निवडून आलेलो नव्हतो, फक्त आणि फक्त ठाकरेंच्या नावापुढे, ठाकरेंच्या शक्तीपुढे, ठाकरेंच्या ताकदीपुढे, मातोश्रीच्या इशाऱ्यावरती आपण निवडून आलो होतो हे
हे आता खासदारांना समजून चुकले मित्रांनो. त्यामुळे हे खासदार आगामी काळात उद्धव ठाकरेंच्या संपर्कात येऊन पुन्हा शिवसेनेत प्रवेश करतील. मात्र ओमराजेंना पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत ठाकरेंच्या मातोश्रीवरती प्रवेश नसणार, ही मात्र तेवढीच महत्त्वाची बाब आहे. खरंच ओमराजे निंबाळकर यांच्यासह 6 बंडखोर खासदार चुकलेत, ही मात्र खरी आणि प्रामाणिकपणाची गोष्ट आहे.